नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन याच्यामधला एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत, पेज नंबर 29। चला, त्याच्यामधले क्वेश्चन चालू करायच्या आधी आपण घेत असतो क्विक रिव्हिजन आणि थोडंफार बेसिक घेत असतो। चला, तर रिव्हिजन मध्ये आपण सर्वात पहिले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह पाहू। स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह त्यानंतर आपण पाहू दोन रूल u × v आणि u/v रूल। त्यानंतर आपण पाहू जे ट्रिग्नोमेट्रीचे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे डेरिव्हेटिव्ह पाहू आणि बाकी थोडेफार फॉर्म्युले। चला, सगळ्यात पहिले आपण सुरू करू आपले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह। चला, मी या साइडने म्हणतो, तुम्ही त्या साइडने म्हणा, म्हणजे आपली रिव्हिजन होते। चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज इक्वल टू 1/2 रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x into log a, derivative of log x is equal to 1/x, derivative of sin x is equal to cos x, derivative of cos x is equal to minus sin x, derivative of tan x is equal to sec square x, derivative of cot x is equal to minus cosec square x, derivative of sec x is equal to sec x into tan x, derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x। त्यानंतर दोन रूल, एक u × v आणि एक u/v। u × v मध्ये काय, दोन फंक्शन कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये। मग याच्यामध्ये काय होईल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन। दोन फंक्शन कशात आहेत, डिवायडेशन मध्ये आहेत, म्हणजे u/v रूल। फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर। त्यानंतर आपल्याला इन्व्हर्स वाले डेरिव्हेटिव्ह पाहायचे, ट्रिग्नोमेट्री। डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/√1 minus x स्क्वेअर। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू -1/√1 minus x स्क्वेअर। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/1 plus x स्क्वेअर। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू -1/1 plus x स्क्वेअर। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/x √x स्क्वेअर minus 1। त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू -1/x √x स्क्वेअर minus 1। त्यानंतर आपल्याला काहीतरी फॉर्म्युले पाहायचे आहेत, जसे की हाफ अँगल फॉर्म्युले पाहायचे आहेत। त्यानंतर हे वाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स वगैरे पहा। आता याच्या आधी पण आपण पाहिलं होतं, जर समजा साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा असेल तर काय होते, साइन साइन कॅन्सल होते, फक्त काय राहते, थिटा म्हणजे जो अँगल असते तो राहते। मग हा जो फॉर्म्युला आहे हा प्रत्येकाला ऍप्लिकेबल होते, प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी ऍप्लिकेबल होते। मग आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किती आहेत, आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत 6, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक। मग इथं आहे साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा इक्वल टू काय राहते, थिटा। मग जर समजा असलं कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा, कारण फक्त थिटा म्हणजे कॉस कॉस कॅन्सल। टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा असलं तर कारण फक्त थिटा म्हणजे टॅन टॅन कॅन्सल, टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल। त्यानंतर सेक इन्व्हर्स ऑफ सेक थिटा असलं तर सेक इन्व्हर्स आणि सेक थिटा, सेक कॅन्सल, फक्त राहते थिटा, सेम ॲज कोसेक साठी। त्यानंतर जर हे असं मागं पुढे असलं, समजा बाहेर साइन असला आणि आतमध्ये साइन इन्व्हर्स असला, आपण हे पूर्ण फॉर्म्युले आपल्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये पाहिले, तरी एक वेळेस आपण रिव्हिजन करून घेऊ। पहा, त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले चेक करा काय आहे फॉर्म्युला। हे जे फॉर्म्युले आहेत आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, भरपूर महत्वाचे आहेत, फार मोठे हो। साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा। काय होता, साइन 2 थिटा अँगल किती होता, इथं 2, इथं अँगल किती आहे 1 म्हणजे 2 चा हाफ किती झाला, 1 झाला, म्हणजे इथं हाफ अँगल फॉर्म्युला साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा। मग आणखीन जर समजा आपल्याला हा फॉर्म्युला फक्त साइन थिटा मध्ये पाहिजे असेल तर मग फॉर्म्युला काय होईल, 2 साइन थिटा/2 इंटू कॉस थिटा/2। आता इथं 1 आहे, अँगल किती आहे इथं 1, मग 1 चा हाफ काय असते 1/2, हा इथं 1/2 झाला। आणखीन एक साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा। त्यानंतर येऊ आपण कॉस मध्ये। पहा, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय, आपल्याकडे चार फॉर्म्युले आहेत कॉस 2 थिटाचे। सगळ्यात पहिला आहे कॉस स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा। दुसरा एक फॉर्म्युला आहे 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा। तिसरा एक फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि चौथा एक फॉर्म्युला आहे 2 tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 - tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा। कशाचे आहेत, कॉस 2 थिटाचे। पहा, चेक करा, इथे अँगल 2 होता, इथे अँगल 1 झाला। पहा, अँगल 1 आहे, इथे अँगल 2 होता, इथे अँगल 1 झाला, इथे अँगल 2 होता, इथे अँगल 1 झाला, इथे अँगल 2 होता, इथे अँगल 1 आहे, म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युले। त्यानंतर कॉस थिटाचे आणखीन हाफ अँगल, म्हणजे जर समजा आपल्याकडे कॉस थिटा आलं, फक्त कॉस थिटा असलं तर कॉस थिटाचा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण, कॉस स्क्वेअर थिटा/2 मायनस साइन स्क्वेअर थिटा/2 म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युला। 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा/2 2 कॉस स्क्वेअर थिटा/2 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा/2 म्हणजे इथं अँगल काय झाले, हाफ झाले।
त्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचा फॉर्म्युला. काय आहे tan 2 थीटाचा फॉर्म्युला? 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. ऍक्च्युअल मध्ये tan 2 थीटा काय असते? sin 2 थीटा अपॉन cos 2 थीटा असते. मग sin 2 थीटा काय आपल्याकडे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आणि cos 2 थीटा आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हे जर डिवायडेशन मध्ये घेतलं तर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस tan स्क्वेअर थीटा कॅन्सल होतात. तर राहते काय आपल्याला वरते 2 tan थीटा दिसते, तर 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. त्यानंतर tan a प्लस बी आणि tan a मायनस बी. tan a प्लस बी काय असते पहा, चेक करा. tan a प्लस बी काय राहील? tan a प्लस tan b. पहा tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस, इथं प्लस आहे पहा, दोघांच्या मध्ये ऍडिशन आहे तर इथं ऍडिशन राहील, खाली राहील सबस्ट्रॅक्शन. tan a प्लस बी tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. सिमिलर tan a मायनस b काय राहील? tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस, इथं मायनस आहे तर इथं प्लस, 1 प्लस tan a इंटू tan b. त्यानंतर हे फॉर्म्युले बघा, इकडे आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे साईनचा जर आपल्याला कॉस करायचा असेल तर त्याचा जो कुठलाही अँगल असो तो कशातून मायनस करायचा? π/2 मधून. समजा फॉर एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू, आता पहा इकडे साइन इनवर्स आहे, बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये जर साइन असलं तर ते कॅन्सल आउट होतात. मग आपल्याला जर आतमध्ये साइन इनवर्स करायचं असेल तर त्याचा साइन करू, कॉसचा साइन करून टाकायचा आणि π/2 मधून अँगल मायनस करायचा. म्हणजे काय होणार? हा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल, फक्त काय राहते आपल्याकडे π/2 मायनस थीटा. हे झालं. तर आता हे झाले आपले पूर्ण फॉर्म्युले. आणखीन बाकी आहेत. आपण क्वेश्चन मध्ये जे जे फॉर्म्युले अप्लाय होतील ते तुम्हाला सांगू. चला आपण जाऊ आपल्या क्वेश्चनकडे. चला डिफरन्शिएशन मधला पहा, डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मधला पहिला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट e टू द पॉवर x स्क्वेअर. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मोठा नाही घ्यायला लागत, फक्त सिम्प्लिफिकेशन आलं पाहिजे बस, बाकी काहीच नाहीये. पहा काय आहे, बाहेर कॉट इनवर्स, आतमध्ये कॉट आहे. आपण पाहिलं होतं जर बाहेर साइन इनवर्स ऑफ साइन थीटा असलं तर साइन साइन कॅन्सल होते, फक्त काय राहते? अँगल राहते. मग इथं कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल, आपल्याकडे काय राहिलं? y इज इक्वल टू e टू द पॉवर x स्क्वेअर फक्त. मग आता e टू द पॉवर x स्क्वेअर, फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे? dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर. आता मला सांगा e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असते? तोच असते. मग इथं काय येईल? e टू द पॉवर x स्क्वेअर इंटू d बाय dx ऑफ x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, कारण की हा कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागते. e टू द पॉवर x स्क्वेअर ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x, म्हणजे x टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे ना, बस काही नाही, फक्त हा 2x समोर लिहा. 2x इंटू e टू द पॉवर x स्क्वेअर हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण जाऊ दुसऱ्या क्वेश्चन वरती. चला 2 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन नंबर 7 मधला 2 नंबरचा प्रॉब्लेम काय आपल्याकडे? y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस 5 रेस टू द पॉवर x. आता याच्यामध्ये काय करायचं? सर्वात पहिले तर कॉस कशाचा रेसिप्रोकल आहे? इथं काय 1 अपॉन कॉस आहे, इथं कोसेक आहे. 1 अपॉन कॉस, कॉस कशाचा रेसिप्रोकल आहे ते आपल्याला माहित पाहिजे. मग कॉस कशाचा रेसिप्रोकल आहे? सेकचा. मग हा जर वरती गेला तर काय होणार? सेक. y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ सेक 5 रेस टू द पॉवर x ॲज इट इज. आणखीन एक, जर समजा बाहेर कोसेक आहे, आतमध्ये काय पाहिजे आपल्याला? कोसेक. कोसेक कोसेक कॅन्सल होते, मग आतमध्ये सेक आहे. जर या सेकचा आपल्याला कोसेक करायचं असेल, जर असं असलं कोसेक ऑफ इन ब्रॅकेट सेक थीटा जर असलं आणि याचं जर आपल्याला कोसेक करायचं असेल तर मग काय करावं लागेल? बाहेर कोसेक ॲज इट इज, कोसेक इनवर्स ऑफ कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट, कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट, आतमध्ये कोसेक घेऊन घ्यायचा. आतमध्ये कोसेक घेतल्यानंतर काय करसान? फक्त हा जो आहे ना, हा जो अँगल आहे तो π/2 मधून मायनस करायचा. π/2 मायनस थीटा. पहा कोसेक कोसेक कॅन्सल, काय राहते? फक्त π/2 मायनस थीटा. सेम हा पाना आपल्याला इकडे जावं लागते. काय येईल मग इथं? कोसेक इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, कोसेक करून घ्या, कोसेक आणि π/2 मायनस थीटाच्या ठिकाणी काय इथं? 5 रेस टू द पॉवर x. पहा बाहेरचा कोसेक, आजचा कोसेक कॅन्सल, कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं? फक्त π/2 मायनस 5 रेस टू द पॉवर x. हा काय भेटला आपल्याला? y. हा भेटला क्वेश्चन. घ्या आता डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, रिस्पेक्ट टू x काय येणार इकडे? मग पहा dy बाय dx इज इक्वल टू, दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्या. पहा d बाय dx ऑफ π/2 मायनस d बाय dx ऑफ 5 रेस टू द पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2, π/2 काय आपल्याकडे? कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते? 0 मायनस 5 रेस टू द पॉवर x, म्हणजे a टू द पॉवर x च्या फॉर्म मध्ये. आणि a टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकदम जोरात येते. काय असते? a टू द पॉवर x इंटू लॉग a. मग इथं होईल 5 रेस टू द पॉवर x इंटू लॉग 5, म्हणजे काय आन्सर? -5 रेस टू द पॉवर x इंटू लॉग 5. हा झाला याचा आन्सर.
dy बाय dx लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. चला 3 नंबरचा क्वेश्चन काय आपल्याकडे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 2. तर याच्यामध्ये आणखीन 2 फॉर्म्युले आहेत तुम्हाला कॉस मध्ये. जर समजा आपल्याकडे कॉस 2 थीटाचे फॉर्म्युले किती आहेत, 4 फॉर्म्युले आहेत. जसं की पहा कॉस 2 थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. आणखीन एक फॉर्म्युला काय बनते की 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आणि 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 असे फॉर्म्युले बनतात. मग आता लक्ष द्या, आता मी हा घेतो, हा कॉस 2 थीटा ॲज इट इज आहे इथं. मग इथं जर समजा मी घेतलं कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. मग हा 2 साइन स्क्वेअर थीटा इकडे कशात आहे, सबट्रॅक्शन मध्ये. इकडे गेल्यावर काय होईल, ॲडिशन. कॉस 2 थीटा प्लस 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि हा कॉस 2 थीटा इकडे कशात आहे, ॲडिशन मध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. तिकडे गेल्यावर काय होणार, निगेटिव्ह. 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. म्हणजे 1 मायनस कॉस 2 थीटाला आपण काय लिहू शकतो, 2 साइन स्क्वेअर थीटा. आहे का आपल्याकडे, पहा चेक करा. 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. आणखीन आता याला घ्या, पहा हा दुसरा घ्या. काय आहे आपल्याकडे इथं, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हा 1 इकडे निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यावर काय होणार, पॉझिटिव्ह. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. आहे का आपल्याकडे फॉर्म्युला, 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. तर हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कोणते, किंवा 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. मग आता काय केलं, फक्त याचे हाफ अँगल घेतले. इथं अँगल डबल होता, तिथं हाफ झाला. इथं 2 होता, इथं हाफ झाला. इथं अँगल ऑलरेडी 1 आहे, तिथं काय झाला, हाफ म्हणजे 1/2. इथं अँगल ऑलरेडी 1 आहे, इथं काय झाला, 1/2. दुसरं काहीच नाही आहे फक्त. मग चेक करा आपल्याला आपल्या क्वेश्चन मध्ये तसं काहीतरी दिसते काय, किंवा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. म्हणजे काय आहे आपल्याकडे, अँगल तर 1 आहे. तर मग काय लिहू शकतो आपण, याले इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स. पहा 1 प्लस कॉस थीटा, 1 प्लस कॉस थीटा लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. इथं काय लिहू शकतो आपण, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 2 जसाचा तसा. हा 2 जसाचा तसा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. पहा काय राहिला आपल्याकडे आणखीन, कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. आता काय राहिलं आपल्याकडे, पहा कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉस ऑफ एक्स बाय 2. पहा कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं फक्त एक्स बाय 2. y इज इक्वल टू एक्स बाय 2. घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार इकडे, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ एक्स बाय 2. आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/2 dy बाय dx. हा झाला आपला आन्सर. चला आपण जाऊ पुढच्या क्वेश्चन वरती. पहा 4 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे की y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तर हा जो क्वेश्चन आहे याच्या आधीच्या क्वेश्चन सारखाच आहे. मग याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला लागेल, पहा आपल्याकडे 2 फॉर्म्युले सांगितले मी तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये. कुठले, की 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थीटा. हे झाले 2 थीटा, म्हणजे अँगल होता डबल. इथं अँगल काय झाला, सॉरी इथं अँगल हाफ झाला होता. इथं अँगल 1 आहे, इथं अँगल किती होणार, 1/2. हाफ अँगल फॉर्म्युले. मग तुम्हाला तसं काहीतरी दिसते काय, पहा 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअरला तुम्ही फक्त थीटा पकडा, म्हणजे काय दिसते 1 मायनस कॉस थीटा असं काहीतरी दिसते. 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय बनते, पहा 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला बनते 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आणि थीटा काय इथं फक्त एक्स स्क्वेअर. मग इथं काय येईल, पहा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थीटा. 1 मायनस कॉस थीटाला लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. मग इथं लिहिला जाईल 2 साइन स्क्वेअर आणि थीटा बाय 2 च्या ठिकाणी काय लिहिसान फक्त एक्स स्क्वेअर बाय 2. बस आटोपलं, दुसरं काही नाही. अपॉन 2 जसाचा तसा. समजलं, पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आणखीन एक गोष्ट जाग्यावर जर आपण केली तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं, कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यावर काय राहिलं, साइन इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एवढं राहिलं. मग आणखीन एक गोष्ट, कॉम्प्लिमेंटरी अँगल जर बाहेर कॉस आहे तर आतमध्ये साइन आहे, तर आपल्याला या साइनचा जर कॉस करायचा असेल तर याला अँगलने कशातून मायनस करायचं, π/2 मधून, म्हणजे 90 मधून मायनस करायचं. मग कसं येईल, कॉस इनवर्स ऑफ आतमध्ये कॉस घेऊन घ्या आणि जो अँगल असेल त्याला 90 मधून मायनस करा, म्हणजे π/2 मायनस
एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. पहा कॉस कॉस कॅन्सल, आपल्याकडे काय राहिलं π/2 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. कशाची व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू आली वायची. चला घ्या डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार इकडे dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ π/2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1/2 यातला कॉन्स्टंट घेतला समोर d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. पहा dy बाय dx इज इक्वल टू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2. π/2 काय आपल्याकडे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कधी काय असते 0. मायनस साईन जशीची तशी 1/2 जसाचा तसा. पहा 1/2 जसाचा तसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. कारण आपल्याकडे 1 मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस 1 मल्टिप्लाइड बाय एक्स काय राहते मायनस एक्स dy बाय dx. हे झालं याचं आन्सर. चला 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan x/2. थोडंफार याच्यात ऍडजस्टमेंट करतो. पहा इथं काय आहे tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस tan x/2 ॲज इट इज अपॉन 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय पहा 1 मल्टिप्लाइड बाय tan x/2 असं घेतलं तर काही फरक पडेल काय? काहीच फरक पडणार नाही. कारण की जर आपण 1 कशालाही मल्टिप्लाय केलं कशालाही तर तेच गोष्ट राहते. 1 जर आपण tan x/2 ला मल्टिप्लाय केलं तर काय राहते tan x/2 राहते. आणखीन असं का बरं घेतलं कारण की tan π/4 ची व्हॅल्यू किती राहते 1 राहते. म्हणजे या 1 ला आपण रिप्लेस करू शकतो कशानं tan π/4 न. मग इथं काय येणार tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट पहा या 1 ला रिप्लेस करू आपण tan π/4 मायनस tan x/2 अपॉन इथं कोणत्या 1 ले इथं फक्त या 1 ले रिप्लेस करू 1 प्लस tan π/4 इंटू tan x/2 ॲज इट इज. का बरं केलं कारण की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कशाचा टॅनचा. कोणता फॉर्म्युला आहे tan ऑफ a मायनस b इज इक्वल टू काय असते tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. पहा दिसते काय पहा π/4 ले जर पकडलं आणि x/2 ले जर b पकडला आपण तर काय होते tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. पहा त्या फॉर्म्युल्यामध्ये बसते. मग हा फॉर्म्युला कशाचा आहे tan ऑफ a मायनस b. मग हा बाहेरचा tan इनवर्स ॲज इट इज कारण की बाहेर tan इनवर्स होता म्हणून आतमध्ये टॅनचाच फॉर्म्युला लागेल. tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट tan ऑफ a मायनस b. a मायनस b a काय घेतला आपण ना π/4 आणि b घेतला x/2. पहा tan इनवर्स tan कॅन्सल. आपल्याकडे काय भेटला π/4 मायनस x/2. कशाची व्हॅल्यू भेटली वायची व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे पहा y इज इक्वल्स टू π/4 मायनस x/2. घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार इकडे dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ π/4 मायनस d बाय dx ऑफ x/2. π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 घेतला समोर इंटू d बाय dx ऑफ x मायनस 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. आन्सर येते मायनस 1/2 dy बाय dx. हे झालं याचं आन्सर. चला नेक्स्ट काय आपल्याकडे क्वेश्चन y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. मग आता इथं फॉर्म्युला कुठला लागते तर आपल्याकडे एक 2 फॉर्म्युले आहेत. कोणते साइन 3 थीटा आणि कॉस 3 थीटा. पहा साइन 3 थीटा काय आपल्याकडे 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा आणि कॉस 3 थीटा फॉर्म्युला काय आपल्याकडे 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आता सर लक्षात कसे ठेवायचे तर दोनच फक्त आकडे लक्षात ठेवायचे. एक तर 34 आणि 43. 34 43 3 सोबत अँगल 3 सोबत जो बी फंक्शन असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याची पॉवर 1च राहील आणि 4 सोबत जो बी फंक्शन असेल त्याची पॉवर किती राहते 3 राहते. मग साइन 3 थीटा लक्षात ठेवायचा असेल तर 34 म्हणजे 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा आणि कॉस 3 थीटा लक्षात ठेवायचा असेल तर 43 म्हणजे 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. हा याच्यासमोर लिहून घ्या. पहा 34 आणि 43 असं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. तर मग तुम्हाला जे खाली आहे आपल्याकडे क्वेश्चन मध्ये जे खाली आहे 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. हा पूर्ण अँगल आहे याचा. हा 2x पूर्ण अँगल आहे. तर मग याला कसं लिहू शकतो आपण पहा कोसेक इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 अपॉन काय आहे आपल्याकडे 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. दिसते काय 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. म्हणजे काय लिहू शकतो आपण याला रिव्हर्स मध्ये असं कॉस 3 थीटा. म्हणजे इथे लिहू शकतो आपण कॉस ऑफ 3
थिटा काय आपल्याकडे 2x, कॉस ऑफ 3 2x. पहा कोसेक इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 अपॉन कॉस 3 मल्टिप्लाइड बाय 2 6x. आता मला एक सांगा, कॉस कशाचा रेसिप्रोकल आहे? तुम्हाला माहिती आहे रेसिप्रोकलच्या पेअर आहेत. साईनचा रेसिप्रोकल कोसेक आणि कोसेकचा रेसिप्रोकल साईन, त्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल सेक आणि सेकचा रेसिप्रोकल कॉस, त्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल कॉट आणि कॉटचा रेसिप्रोकल टॅन. ह्या काय आहेत? रेसिप्रोकलच्या पेअर्स आहेत. मग कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक. जर आपण याचा रेसिप्रोकल केला काइन कोसेक इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट सेक 6x रेसिप्रोकल केला, पण आता कोसेक बाहेर आहे, कोसेक इनवर्स आतमध्ये आहे सेक, कॅन्सल आउट होणार नाही. मग काय करायला लागते? कॉम्प्लिमेंटरी अँगल काय होणार? बाहेर कोसेक इनवर्स आहे तर मग आतमध्ये कोसेक घेऊन घ्यायचा. पहा आतमध्ये कोसेक घेतला आणि जो काही बी अँगल असेल तो कशातून मायनस करायला लागते आपल्याला? π/2 मधून, म्हणजे 90 मधून. π/2 मायनस 6x. पहा कोसेक कोसेक कॅन्सल, कारण आपल्याकडे π/2 मायनस 6x वायची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे π/2 मायनस 6x. मग चला घ्या y इज इक्वल्स टू π/2 मायनस 6x. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार आहे या साईडले? dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ π/2 मायनस 6. आपला कॉन्स्टंट आहे. कोणताही कॉन्स्टंट जर फंक्शनच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तो आपण काय करतो? समोर घेतो. चला एकदम जोरात समोर घेतला आपण त्याला. d बाय dx ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 इज 0 मायनस 6 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. काय येणार आन्सर? मायनस 6. चला क्वेश्चन नंबर 7 काय आहे आपल्याकडे? y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 3x अपॉन साइन 3x. पहा इथं फॉर्म्युले कोणते लागतात? ते इथं हाफ अँगल फॉर्म्युले आपल्याला साइन टू थिटा आणि कॉस टू थिटा. पहा लक्ष द्या. आता असा एक फॉर्म्युला आपण सध्याच पाहिला होता की बा 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू राहते 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग जर समजा हाफ अँगल असला 1 प्लस कॉस थिटा असलं तर काय घेतो आपण? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग जर समजा याच्या ठिकाणी दुसरं काहीतरी असलं 1 प्लस कॉस 3 थिटा आहे, मग काय येणार? 2 कॉस स्क्वेअर हा जो काही बी अँगल असेल त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे त्याचा हाफ करायचा, म्हणजे काय येईल? 3 थिटा बाय 2. ओके. त्यानंतर आणखी एक फॉर्म्युला पाहिला होता आपण ना किंवा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि मग सर जर समजा असलं साइन थिटा फक्त असलं साइन थिटा, मग काय करायचं? हाफ अँगल. पहा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. बरं ठीक आहे, बरोबर आहे. आणि जर समजा असलं साइन 3 थिटा, मग साइन 3 थिटा जर असलं तर काय घ्यायचं? 2 साइन 3 थिटा बाय 2 इंटू कॉस 3 थिटा बाय 2. चला पहा याच्यात कसं अप्लाय होते तर लक्ष द्या. इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, इथं काय आहे? 1 प्लस कॉस थिटा. याला जर फक्त आपण थिटा पकडलं तर काय येते? 1 प्लस कॉस थिटा येते. 1 प्लस कॉस थिटा काय असते? 1 प्लस कॉस थिटा काय असते? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे इथं काय येईल? पहा 2 कॉस स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय आपल्याकडे? x बाय 3 डिवायडेड बाय 2. पहा लक्ष द्या. अपॉन इथं काय येईल? साइन थिटाचा फॉर्म्युला. पहा काय आहे साइन थिटाचा फॉर्म्युला? 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. इथं काय येणार? पहा 2 साइन थिटा बाय 2 म्हणजे काय? x बाय 3 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, x बाय 3 डिवायडेड बाय 2. पहा समोर काय होणार? पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2 कॉस स्क्वेअर x बाय, पहा लक्ष द्या, x बाय 3 खाली येणार 3 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन सेम याच्यात बी होणार 2 साइन ऑफ इन ब्रॅकेट x बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ x बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2. पहा लक्ष द्या समोर इज इक्वल टू हा 2 आणि हा 2 कॅन्सल. काय राहिला आपल्याकडे? टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर x बाय 6 3 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन साइन ऑफ इन ब्रॅकेट x बाय 6 इंटू कॉस ऑफ इन ब्रॅकेट x बाय 6. हे राहिला आपल्याकडे. पहा लक्ष द्या. मग इथं कॉस ऑफ x बाय 2 किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे, कारण की स्क्वेअर आहे. आणि खाली आपल्याकडे कॉस ऑफ x बाय 2 एक वेळेस आहे, म्हणजे यातला एक वरचा स्क्वेअर आणि खालचा कॉस x बाय 2 x बाय 6 कॅन्सल. पहा टॅन इनवर्स ऑफ काय राहिला आपल्याकडे? एक राहिला कॉस ऑफ x बाय 6 अपॉन खाली काय राहिला? साइन ऑफ x बाय 6. तुमच्या सगळ्याला माहित आहे, कारण की मीने शिकवलं आहे आणि मीने शिकवलं म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे की बुवा कॉस अपॉन साइन काय होते? टॅन होते. कॉस अपॉन साइन होते टॅन. मग इथं कॉस x बाय 6 अपॉन साइन x बाय 6 काय होणार? कॉट x बाय 6. काय होणार? कॉट x बाय 6. चला आपण घेऊ. मी फॉर्म्युले मोडले
जर समजा तुम्हाला काम असेल तर तुम्ही व्हिडिओ मागं घेऊन पॉज करून लिहून घेसाल. चला, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट काय आपल्याकडे कॉस अपॉन साइन काय होते कॉट ऑफ x/6 ॲज इट इज. मग आता मला एक सांगा, बाहेर टॅन आहे, आतमध्ये आपल्याला टॅन पाहिजे. जर कॅन्सल आउट करायचं असेल तर मग काय करसान, कॉटचा टॅन करता येते, पण केव्हा, जेव्हा आपण अँगल कशातून मायनस करू, π/2 मधून, म्हणजे 90 मधून. मग काय येणार, y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट आतमध्ये टॅन घेऊन घ्या, π/2 मायनस x/6. पा टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे π/2 मायनस x/6. कशाची व्हॅल्यू आहे, y ची. पा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इकडे येणार dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ π/2 मायनस 1/6 घेतला समोर घेऊन, d/dx ऑफ x. π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0, 1/6 मल्टिप्लाइड बाय x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे काय ते आन्सर मायनस 1/6 dy/dx. हे झालं याचा आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. चला 8 नंबरचा क्वेश्चन जो आहे हा 7 नंबरच्या क्वेश्चन सारखाच आहे. मग याच्यात कोणते फॉर्म्युले लागतात, सेम जे फॉर्म्युले आहेत तेच लागतात. जसं की sin 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, sin 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. मग याच्यात जर समजा आपण sin 3 थिटा जर घेतला तर काय येईल, 2 sin 3 थिटा/2 इंटू कॉस 3 थिटा/2. आणि 1 प्लस कॉस 2 थिटा काय होता, 2 कॉस स्क्वेअर थिटा. आणि इथं जर घेतलं 1 प्लस कॉस 3 थिटा तर काय येणार, 2 कॉस स्क्वेअर 3 थिटा/2, 2 कॉस स्क्वेअर 3 थिटा/2. मग इथं सेम पा, लक्ष द्या, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट साइन 3 थिटाले साइन 3x लिहू शकतो आपण, 2 साइन 3x/2 इंटू कॉस 3x/2 अपॉन 1 प्लस कॉस 3x काय लिहू शकतो आपण, 2 कॉस स्क्वेअर 3x/2. पा लक्ष द्या, सेम आहे ना. ओके, मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल, इथं कॉस 3x/2 आहे, इथं स्क्वेअर आहे, त्यातला एक स्क्वेअर आणि खालचा एक स्क्वेअर आणि वरचा कॉस 3x/2 पूर्ण कॅन्सल. मग इथं काय येईल, कॉट इनवर्स ऑफ साइन ऑफ 3x/2 अपॉन कॉस ऑफ 3x/2. पा लक्ष द्या, मग इथं काय येईल, कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट साइन बाय कॉस किती होते, टॅन होते, हे तुम्हाला माहित आहे. मग टॅन अँगल सेम 3x/2. मग बाहेर कॉट आहे, आतमध्ये टॅन आहे, कॅन्सल आउट होणार काय, नाही होणार. मग काय करसान, टॅनचा जर कॉट करायचा असेल तर π/2 मधून मायनस करून टाकायचा. पा काय, मग कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉट ऑफ π/2 मायनस 3x/2. पा कॉट कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे π/2 मायनस 3x/2. कशाची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू. चला याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. y ची व्हॅल्यू, y इज इक्वल्स टू π/2 मायनस 3x/2 घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार या साईडले, dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ π/2 मायनस 3/2 कॉन्स्टंट घेतला आपण समोर, d/dx ऑफ x. पहा π/2 0, कारण की व्हेरिएबल नाही आहे, कॉन्स्टंट आहे, मायनस 3/2 ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. फायनल आन्सर इज मायनस 3/2 dy/dx. चला घ्या लिहून. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉस ऑफ 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. ठीक आहे, चालते. हा क्वेश्चन आपण 2 वेनं सॉल्व्ह करू शकतो. आपण हा क्वेश्चन 2 वेनं सॉल्व्ह करू बी. पहा सगळ्यात पहिले वरती काय आहे, कॉस 7x, खाली आहे 1 प्लस साइन 7x आणि बाहेर आहे टॅन इनवर्स. बाहेर टॅन इनवर्स आहे, तर आतमध्ये टॅनचाच फॉर्म्युला लागला पाहिजे, आतमध्ये टॅनचाच फॉर्म्युला लागणार, किंवा काही ऍडजस्टमेंट करून, काही जुगाड करून आपल्याला आतमध्ये टॅन आणावं लागेल. टॅन आणलं आपण आतमध्ये तर बाहेरचा टॅन इनवर्स, आतमधला टॅन कॅन्सल होईल आणि राहणार काय फक्त आपल्याकडे अँगल. तर पहा लक्ष द्या, सगळ्यात पहिले तर कॉस वरती आहे कॉस 7x, म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला लागते. काय असते कॉस 2 थिटा, समजा कॉस 2 थिटा असते कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. जर समजा इथं दुसरं काहीतरी असलं, कॉस ऑफ 3x इज इक्वल टू 3 थिटा, तर काय येते कॉस स्क्वेअर 3 थिटा मायनस 3 थिटा/2 मायनस साइन स्क्वेअर 3 थिटा/2. पहा लक्ष द्या. मग जर समजा असलं कॉस ऑफ 7 थिटा, तर इन कॉस स्क्वेअर 7 थिटा/2 मायनस साइन स्क्वेअर 7 थिटा/2. हे एक पहिल्यासाठी. त्यानंतर खाली काय आहे 1 प्लस साइन 7x. मग साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहित आहे, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि जर समजा साइन 7 थिटा जर असला तर काय येईल 2 साइन 7 थिटा/2 इंटू कॉस 7 थिटा/2.
मग लक्ष द्या, आता इथं प्रत्येक याच्यात अँगल काय आहे, 7 θ बाय 2, 7 θ बाय 2. मग या 1 ला आपण कसं ऍडजस्ट करू शकतो पहा, लक्ष द्या, एक आयडेंटिटी आहे तुमच्याकडे, एक फॉर्म्युला आहे, काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1. पण इथं अँगल 7 θ बाय 2 आहे ना, मग आपण याला असं ऍडजस्ट करू शकतो पहा, साइन स्क्वेअर 7 θ बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर 7 θ बाय 2, 7 θ बाय 2 इज इक्वल टू 1. पहा कसं ऍडजस्ट होईल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, या कॉस 7x ला काय लिहू शकतो आपण, कॉस स्क्वेअर 7x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर 7x बाय 2, पहा 7x बाय 2 अपॉन मध्ये घ्या, पहा या 1 ले काय इंटरप्रिट करू शकतो, पहा 1 ले लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर 7x बाय 2, कारण की अँगल 7 आहे, साइन स्क्वेअर 7x बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर 7x बाय 2 प्लस या साइन 7x ले काय लिहू शकतो आपण, 2 साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2. पहा आणखीन काय करू शकतो, पहा लक्ष द्या, आता हे वरते काय आहे, कॉस स्क्वेअर 7x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर 7x बाय 2, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, ते आहे ए स्क्वेअर, पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. मग त्याला कसं लिहू शकतो आपण, इन ब्रॅकेट ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए प्लस बी, ए मायनस बी आणि ए प्लस बी. मग पहा इथं इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, याला लिहू शकतो आपण ए मायनस बी आणि ए प्लस बी, म्हणजे कॉस ऑफ 7x बाय 2 मायनस साइन ऑफ 7x बाय 2 ए मायनस बी आणि ए प्लस बी काय येईल, कॉस ऑफ 7x बाय 2 प्लस साइन ऑफ 7x बाय 2, असं आपण याला लिहू शकतो. अपॉन मध्ये काय राहिलं आपल्याकडे, पहा इथं काय आहे, साइन स्क्वेअर 7x बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर 7x बाय 2 प्लस 2 साइन 7x बाय 2 प्लस कॉस 7x बाय 2. मग हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसला, पहा लक्ष द्या, जर याला असं व्यवस्थित लिहिलं, पहा कॉस स्क्वेअर 7x बाय 2 प्लस 2 साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2 मधात लिहितो, 2 साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2, याला आपण मधात लिहिलं, आणि हा जो आहे ना साइन स्क्वेअर 7x बाय 2 मागून लिहितो साइन स्क्वेअर 7x बाय 2, तर हा कशात बसते, हा बसते ए प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये. पहा कोणता, ए प्लस बी होल स्क्वेअर काय असते, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. समजा आपण ए पकडलं कॉस 7x आणि बी जर पकडलं साइन 7x बाय 2, तर काय बनेल, कॉस स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर 7x बाय 2 प्लस 2a इंटू बी साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2 प्लस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर 7x बाय 2. म्हणजे याला आपण उलट कसं लिहू शकतो, पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, हा वरती जसं तसं काय आहे ते, कॉस ऑफ 7x बाय 2 मायनस साइन ऑफ 7x बाय 2 अनदर ब्रॅकेट कॉस ऑफ 7x बाय 2 प्लस साइन ऑफ 7x बाय 2 अपॉन मध्ये काय येणार, पहा ए प्लस बी होल स्क्वेअर, म्हणजे ए आहे आपल्याकडे कॉस 7x बाय 2 आणि बी काय आहे प्लस साइन 7x बाय 2 याचा होल स्क्वेअर. मग मला एक सांगा, खाली काय आहे, कॉस 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2 त्याचा स्क्वेअर, वरती तुम्हाला कॉस 7x बाय 2 आणि साइन 7x बाय 2 दिसते काय, तर आहे इथं आहे. मग हा पूर्णचा पूर्ण यातला एक स्क्वेअर कॅन्सल, तर राहिलं काय आपल्याकडे, पहा आपल्याकडे राहिलं टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, हा कॉस 7x बाय 2 मायनस साइन 7x बाय 2 अपॉन खाली काय राहिलं, कॉस 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2. इथपर्यंत आपण आलो. चला झालं का खतम, नाही झालं खतम, आता थोडंफार आणखीन करावं लागतील. पहा बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये टॅनचाच फॉर्म्युला लागला पाहिजे. मग आपल्याकडे टॅनचे दोन फॉर्म्युले आहेत, टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी. मग त्याच्यापैकी कुठल्या एका फॉर्म्युल्यामध्ये बसते काय, तर आपण बसून घेऊ. पहा लक्ष द्या, टॅनचा फॉर्म्युला जर आपण पकडला कोणता बी घ्या, ए प्लस बी घ्या किंवा ए मायनस बी घ्या, तर या पोझिशनला 1 असते, या पोझिशनला 1 असते. तर या पोझिशनला 1 आणण्याचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, या पूर्ण याला कशाने डिवाइड करावं लागेल, कॉस 7x बाय 2. मग इथं घ्या डिवायडेड बाय कॉस 7x बाय 2, कॉस 7x बाय 2 आपण डिवाइड करून राहिलो. मग काय येईल इथं, टॅन इनवर्स ऑफ प्रत्येकाला कॉस 7x बाय 2 डिवाइड करून द्या. पहा वरती काय आहे, कॉस 7x बाय 2 अपॉन कॉस 7x बाय 2, नंतर काय आहे मायनस साइन 7x बाय 2 अपॉन कॉस 7x बाय 2. हा लक्ष द्या, अपॉन खाली काय आहे, कॉस 7x बाय 2 अपॉन कॉस 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2 अपॉन कॉस 7x बाय 2. हा लक्ष द्या,
झालं खतम. आता y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट पहा cos 7x/2 cos 7x/2 कॅन्सल. इथं काय राहिला 1 मायनस साइन बाय कॉस काय होते टॅन आणि 7x/2 ॲज इट इज अपॉन cos 7x/2 cos 7x/2 कॅन्सल. इथं काय राहील 1 प्लस इथं काय होणार टॅन 7x/2. आणखीन एक गोष्ट पहा टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये बसते हे पण थोडंफार ऍडजस्टमेंट करावं लागेल आणखीन. पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन 7x/2 अपॉन 1 प्लस जर 1 आपण या टॅन 7x/2 ला मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडणार नाही. मग इथं काय येईल टॅन 7x/2. मग टॅन π/4 ची व्हॅल्यू राहते 1. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं टॅन π/4 इज इक्वल टू 1 असते. मग पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन π/4 मायनस टॅन 7x/2 अपॉन 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन 7x/2. पहा लक्ष द्या टॅन ऑफ ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये बसलं. टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असते टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. मग इथं काय येणार पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ ए मायनस बी. ए काय आपल्याकडे π/4 आणि बी काय 7x/2. पहा लक्ष द्या टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल π/4 मायनस 7x/2 हा भेटला आपल्याकडे. सिम्प्लिफाय करून भेटलेला आपल्याकडे क्वेश्चन. मग आता आणखीन काय होणार आणखीन मग पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ π/4 मायनस 7/2 कॉन्स्टंट समोर d बाय dx ऑफ x आणि लास्ट आन्सर काय dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 7/2 कारण की π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 7/2 जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1. 2 मिनिटं थांबा. पहा आपण एवढं मोठं केलं हाच क्वेश्चन आणखीन एका अनदर वेने सॉल्व्ह करता येते. तुम्ही एक काम करा याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा याला लिहून घ्या. आपण हाच क्वेश्चन अनदर वेने सॉल्व्ह करू. चला तुम्हाला म्हटलं होतं ना हाच क्वेश्चन आपण अनदर वेने सॉल्व्ह करू. चला लक्ष द्या वरती काय आहे y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट cos 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. मग जर या कॉसचा आपल्याला साइन करायचं असेल तर काय करावं लागते हा अँगल जो आहे तो π/2 मधून मायनस करावा लागते. म्हणजे कसं होईल इथं कॉसचा साइन करून टाकला आपण आणि हा अँगल जो आहे ना π/2 मायनस 7x. ओके अपॉन लक्ष द्या 1 प्लस या साइनचा काय करतो कॉस म्हणजे साइनचा कॉस केला तर काय करावं लागेल हा जो आहे ना अँगल π/2 मधून π/2 मायनस 7x. पहा अँगल काय केला मायनस केला त्याच्यातून. आणखीन काय होणार पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट हा काय आहे साइन एक्स पकडा फक्त. साइन 2θ फॉर्म्युला काय होता साइन 2θ इज इक्वल टू 2 sin θ इंटू cos θ. मग इथं हा पूर्ण जर θ पकडला तर साइन थीटाचा फॉर्म्युला होता आपल्याकडे 2 sin θ/2 इंटू cos θ/2. म्हणजे इथं काय होणार पहा 2 sin θ/2 इंटू cos θ/2 म्हणजे काय आहे π/2 मायनस 7x अपॉन 2 इंटू cos ऑफ π/2 मायनस 7x अपॉन 2 असं होणार. अपॉन खालीमध्ये पहा 1 प्लस cos θचा फॉर्म्युला 1 प्लस cos θ काय होत होता 2 cos स्क्वेअर θ. 1 प्लस cos θ होत होता 2 cos स्क्वेअर θ/2. म्हणजे इथं काय होणार 2 cos स्क्वेअर पहा 2 cos स्क्वेअर θ/2. θ काय आपल्याकडे π/2 मायनस 7x अपॉन 2 पूर्ण 2. पहा लक्ष द्या हे असं झालं. त्यानंतर आणखीन पहा काय होणार टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट हा 2 आणि हा 2 कॅन्सल. इथं काय आहे साइन ऑफ पहा हा 2 दोघांनी बिन डिवाइड मध्ये आहे. मग काय होणार π/2 इन ब्रॅकेट π/2 अपॉन 2 मायनस 7x/2 दोघांनी डिवायडेशन मध्ये देऊन दिला इंटू कॉस ऑफ π/2 अपॉन 2 मायनस 7x/2 अपॉन खालीमध्ये काय राहिलं आपल्याकडे कॉस स्क्वेअर काय राहिलं कॉस स्क्वेअर π/2 मायनस π/2 डिवाइड बाय 2 मायनस 7x अपॉन 2 इथपर्यंत आपण आलो. चला आणखीन काय होणार नेक्स्ट स्टेप मध्ये पहा लक्ष द्या टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट पहा y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट साइन ऑफ इन ब्रॅकेट साइन ऑफ पहा π/2 हा 2 खाली गेला तर काय होणार 2 मल्टिप्लाइड बाय 2 काय होते π/4 मायनस 7x/2 इंटू हा बी सेम कॉस ऑफ π/4 मायनस 7x/2 अपॉन खालीमध्ये लक्ष द्या काय होणार कॉस स्क्वेअर π/4 कारण की हा 2 खाली गेला तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 होते मायनस 7x/2. लक्ष द्या इथपर्यंत आलो आपण.
आणखीन पहा इथं वरती काय आहे, कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x/2, इथं त्याचा स्क्वेअर आहे तो कॅन्सल. तर काय राहिलं आपल्याकडे, y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 7x/2 अपॉन कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 7x/2. अँगल सेम आहे दोघांचा. साइन बाय कॉस कधी बी काय होत असते, टॅन. y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन इन ब्रॅकेट, पहा लक्ष द्या, इन ब्रॅकेट काय राहणार आहे, पाय बाय 4 मायनस 7x/2. असं आपण याला सॉल्व्ह करू शकतो. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे, पाय बाय 4 मायनस 7/2 इंटू एक्स, हा भेटला y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स इकडे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ पाय बाय 4 मायनस 7/2 घेतला समोर, d बाय dx ऑफ x, पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 7/2 ॲज इट इज इंटू 1 मायनस 7/2 याचं झालं फायनल आन्सर dy बाय dx. पहा दोन्ही याचे आपण दोन वेगवेगळे आन्सर पाहिले. नेक्स्ट क्वेश्चन, चला 10 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे, आपण 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्स लिहू शकतो 2 कॉस स्क्वेअर x/2 आणि 1 मायनस कॉस थिटा घेतला तर आपण तिथं 2 साइन स्क्वेअर x/2. चला घ्या इथं मग y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर x/2 अपॉन 1 मायनस कॉस एक्स लिहू शकतो 2 साइन स्क्वेअर x/2. पहा 2 कॅन्सल, मग y इज इक्वल टू काय येणार, टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ कॉस अपॉन साइन काय होते टॅन, आणि स्क्वेअर जसाचा तसा टॅन स्क्वेअर x/2. सॉरी, कॉस अपॉन साइन होते कॉट, म्हणजे ते कॉट स्क्वेअर x/2. पहा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट काय राहिलं आपल्याकडे, कॉट x/2. मग आता बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये आपल्याला टॅन पाहिजे, तर काय करसान, हा जो अँगल आहे तो π/2 मधून मायनस करसान, म्हणजे काय येईल, टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ π/2 मायनस x/2. पहा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, काय राहिलं आपल्याकडे π/2 मायनस x/2. y इज इक्वल टू घ्या डेरिव्हेटिव्ह घ्या त्याचा, y इज इक्वल टू काय आपल्याकडे π/2 मायनस x/2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ π/2 मायनस d बाय dx ऑफ x/2. पहा π/2 चा डेरिव्हेटिव्ह येते 0 मायनस x/2 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/2 मायनस 1/2 याचं फायनल आन्सर dy बाय dx. 11 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. मग पहा y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कोसेकले काय लिहू शकतो आपण, कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा, आणि कॉटले लिहू शकतो आपण साइन अपॉन कॉस अपॉन साइन. याने असं लिहू शकतो काय 1 अपॉन साइन एक्स रेसिप्रोकल प्लस कॉटले लिहू शकतो आपण कॉस एक्स अपॉन साइन एक्स. पहा लक्ष द्या, बेस सेम आहे, बेस सेम असले की डायरेक्ट ऍडिशन करायची, बेस एक वेळेस घेऊन घ्यायचा, सबस्ट्रॅक्शन करायचं, बेस एक वेळेस घेऊन घ्यायचा. पहा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आला त्या फॉर्म मध्ये आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर x/2 अपॉन साइन एक्स लिहू शकतो आपण 2 साइन x/2 इंटू कॉस x/2. लक्ष द्या इथं 2 कॅन्सल, वरचा कॉस स्क्वेअर आणि खालचा कॉस x/2 कॅन्सल, तर राहणार काय टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉस x/2 अपॉन साइन x/2. मग टॅन इनवर्स ऑफ कॉस अपॉन साइन काय होते कॉट x/2 ॲज इट इज. मग y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, जर आपल्याला कॉटचा टॅन करायचा असेल तर काय करायला लागते, हा जो अँगल आहे कशातून मायनस करायचा 90 मधून. इथं काय येईल इन ब्रॅकेट टॅन घेतला अंदर घेऊन π/2 मायनस x/2. पहा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, y इज इक्वल्स टू π/2 मायनस x/2 ॲज इट इज. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, काय येणार इकडे dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ π/2 मायनस d बाय dx ऑफ x/2. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 इज 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 इज 1/2. द फायनल आन्सर इज 1/2. ओके, dy बाय dx हे झालं याचं फायनल आन्सर 1/2. चला क्वेश्चन नंबर आपला 12 शेवटचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसते y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 4x/3 प्लस
अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन 4x/3 अपॉन 1 प्लस साइन 4x/3 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन 4x/3. पहा लक्ष द्या, हा क्वेश्चन कसा असा एकदम मोठा क्वेश्चन दिसते. या क्वेश्चनचा लय जणेल का लागते भेव. जसा पहा हा डेरिव्हेटिव्ह पुरा चॅप्टर कसा आहे भूतासारखा आहे. भूताचा सगळ्याला भेव लागते की नाही, तसा याचा बिन सगळ्याला भेव लागते. तरी आपण पाहू कसं काय येणार कसं काय नाही. तर एकदम सोपी क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन दिसते मोठा पण हा एकदम सोपी क्वेश्चन आहे. काहीच नाही आहे याच्यामध्ये. करा काय लागते ते तुम्हाला सांगतो, कारण की आपण असा एक क्वेश्चन केलाय. क्वेश्चन नंबर जो 9 होता ना आपण हा असा आपण सॉल्व्ह केलाय. चला पहा मी बाहेर करून दाखवतो तुम्हाला, मग नंतर आपण डेटा अंदर याच्या आतमध्ये टाकू. हा अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स साइन ऑफ 4x/3 आहे की नाही. 1 प्लस साइन ऑफ 4x/3 याला आपण कसं लिहू शकतो तुम्हाला सांगतो. पहा साइन 4x/3 साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला काय असते. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर मग याच्या ठिकाणी जर असलं साइन ऑफ 4x/3 असलं तर याला कसं लिहू शकतो आपण. पहा 2 साइन ऑफ 4x/3 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ 4x/3 डिवायडेड बाय 2 असं लिहू शकतो. पहा लक्ष द्या, म्हणजे काय होणार 2 साइन ऑफ 4x अपॉन हा 3 खाली येईल म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 3 इंटू कॉस ऑफ 4x अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 3. बे एक बे 2 4 बे एक बे 2 4 म्हणजे काय येईल 2 साइन ऑफ 2x/3 इंटू कॉस ऑफ 2x/3. या साइन ऑफ 4x/3 च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो 2 साइन ऑफ 2x/3 इंटू कॉस ऑफ 2x/3. पहा या साइन ऑफ 4x/3 इथं बी आहे इथं बी आहे इथं बी आहे इथं बी आहे. आणखीन मग तुम्हाला सांगितलं होतं जर याच्यासोबत 1 असला तर त्या अँगल सोबत तो 1 ऍडजस्ट करायचा. म्हणजे या 1 च्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर 2x/3 इन प्लस कॉस स्क्वेअर 2x/3 कॉस स्क्वेअर 2x/3 असं लिहू शकतो आपण याले. मग पहा 1 प्लस साइन ऑफ 4x/3 ला आपण काय लिहू शकतो. पहा मी कॉस आधी लिहितो आणि साइन नंतर लिहितो, काही असं फरक पडत नाही. याला लिहू शकतो आपण पहा कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर 2x/3 प्लस साइन स्क्वेअर 2x/3 याला ब्रॅकेटमध्ये घेतलं 2x/3 ओके प्लस या साइन ऑफ 4x/3 लिहू शकतो 2 साइन ऑफ 2x/3 इंटू कॉस ऑफ 2x/3 असं लिहिलं. मग आणखीन याची ऍडजस्टमेंट काय करू शकतो आपण हा 2 साइन मधात लिहू शकतो. हा पूर्ण जो आहे ना 2 साइन 2x/3 इंटू कॉस 2x/3 मधात लिहू म्हणजे काय येणार कॉस स्क्वेअर 2x/3 प्लस 2 साइन ऑफ 2x/3 इंटू कॉस 2x/3 प्लस साइन स्क्वेअर 2x/3. म्हणजे हा बसते कशात पहा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला असते. कसा असते पहा ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर पहा ए स्क्वेअर प्लस 2a इंटू बी. आता हे मागे पुढे लिहिले तर चालतात कारण की मल्टिप्लिकेशन आहे प्लस बी स्क्वेअर दिसते. म्हणजे मग याले पूर्ण हे जे पूर्ण आपण एक्सपांड केलं त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट कशात करू शकतो पहा कॉस ऑफ 2x/3 प्लस साइन ऑफ 2x/3 होल स्क्वेअर. पहा इथं प्लस आहे, आता इथे जर मायनस असेल तर फक्त इथं मायनस येईल बाकी काहीच नाही. म्हणजे पूर्ण याचं मी तुम्हाला सांगितलं की बघ कसं येणार या 1 प्लस साइन ऑफ 4x/3 ला काय लिहू शकतो आपण कॉस ऑफ 2x/3 प्लस साइन ऑफ 2x/3 होल स्क्वेअर. या 1 मायनस साइन ऑफ 4x/3 ला काय लिहू शकेल कॉस ऑफ 2x/3 मायनस साइन ऑफ 2x/3 होल स्क्वेअर. चला घ्या y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 4x/3 लिहू शकतो आपण पहा कॉस ऑफ 4x/3 पहा याचा ब्रॅकेट घेत नाही कॉस ऑफ 4x/3 प्लस साइन ऑफ 4x/3 होल स्क्वेअर हे स्क्वेअर रूट मध्ये आहे प्लस साइन जशीची तशी अंडर रूट ऑफ या 1 मायनस साइन ऑफ 4x/3 ला काय लिहू शकतो आपण पहा कॉस ऑफ 4x/3 मायनस साइन ऑफ 4x/3 याचा होल स्क्वेअर अपॉन मध्ये काय पहा लक्ष द्या अपॉन मध्ये आपल्याकडे अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x/3 सेम तसंच काय येईल मग कॉस ऑफ 2x इथं काय येईल 2x तर 2x इथं पण 2x आपण केला आहे ते कसं येते 2x तर कॉस ऑफ 2x/3 प्लस साइन ऑफ 2x/3 होल स्क्वेअर मायनस अंडर रूट ऑफ cos of 2x/3 minus sin of
2x/3 होल स्क्वेअर. पहा इथपर्यंत आलो आपण. पहा लक्ष द्या. आता काय होणार, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल सगळ्याचं. इथं काय येणार पहा, कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर काय आलं इथं, कॉस ऑफ 2x/3 प्लस साइन ऑफ 2x/3. पहा हे पॉझिटिव्ह आहे, प्लस कॉस ऑफ 2x/3 ॲज इट इज, हे मायनस साइन ॲज इट इज कारण की पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह, निगेटिव्ह इंटू साइन ऑफ 2x/3 ॲज इट इज अपॉन, लक्ष द्या इथं काय राहणार, कॉस ऑफ 2x/3 प्लस साइन ऑफ 2x/3. पहा निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. इथं राहील कॉस ऑफ 2x/3 निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. इथं काय राहील साइन ऑफ 2x/3. पहा लक्ष द्या, इथं पॉझिटिव्ह साइन 2x/3 आणि निगेटिव्ह साइन 2x/3 कॅन्सल. इथं पहा पॉझिटिव्ह कॉस 2x/3 आणि निगेटिव्ह कॉस 2x/3 कॅन्सल. तर काय राहिलं आपल्याकडे, कॉट इनवर्स ऑफ, इथं राहिलं कॉस 2x/3 आणि इथं पण काय आहे कॉस 2x/3. दोन्ही कशा आहेत ऍडिशन मध्ये. मग एक आणि किती होतात 2, म्हणजे होईल 2 कॉस ऑफ 2x/3 आणि इथं काय होणार साइन 2x/3 प्लस साइन 2x/3, 2 साइन ऑफ 2x/3. इथपर्यंत आलो. मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल. तर आपल्याकडे काय आलं, चला पहा इथं वरते बसवतो इथं लिहितो. पहा काय राहिलं आपल्याकडे, y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ, आपल्याकडे राहिलं कॉस 2x/3 अपॉन साइन 2x/3, कॉस 2x/3 अपॉन साइन 2x/3. मग कॉस अपॉन साइन काय होत असते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय असते, कॉट होत असते. मग कॉस बाय साइन कॉट, म्हणजे इथं होईल कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ 2x/3. मग पहा कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल, कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल. तर आता काय राहील, y इज इक्वल टू 2x/3. चला घ्या डिफरन्शिएट with respect to x, dy by dx is equals to d by dx of 2x/3. पहा dy by dx is equals to 2/3 समोर into d by dx of x, dy by dx is equals to 2/3 into derivative of x is 1, म्हणजे dy by dx चा आन्सर काय येते 2/3. हा आता आपला किती नंबरचा क्वेश्चन, 12 नंबरचा क्वेश्चन. 12 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे का पहा, चेक करा 2/3. पहा हा क्वेश्चन किती मोठा होता, किती मोठा वाटत होता, पण हा काही एवढा मोठा नाही. हा भूतासारखा आहे, पण भूताचा भेव लागू देऊ नका. चला घ्या हा लिहून किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.